हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इथे मी आज गवारीची भाजी बनवणार आहे. तर मी इथे गवारीच्या शेंगा अशी हाताने तोडून घेतली आहे. ते पाहू शकता तुम्ही, सगळ्या शेंगा मी तोडून घेतल्या आहेत. त्यानंतर इथे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी इथे 2 वेळा स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतले आहे. कढीपत्त्याची पानं, 8-10 लसूण पाकळी आणि कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर इथे मी मोहरीचे तेल वापरले आहे. तर इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतले आहे. त्यात अगोदर आपण गवारीच्या शेंगा भाजून घेऊ. चांगले 2-3 मिनिट परतून घेऊयात. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल. मोहरीच्या तेलाने काय होते, साध्या तेलापेक्षा भाजी अधिक स्वादिष्ट लागते. त्यामुळे मी इथं मोहरीचं तेल वापरलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी आणि लसूण, कढीपत्ता चांगले परतून घेऊयात. त्यानंतर आपण भाजलेल्या शेंगा त्यात टाकूयात. लसूण चांगला लाल झाल्यानंतर त्यात शेंगा टाकून घेऊयात. 2-3 मिनिट परतून घेऊ. त्यानंतर मसाले घालूयात. हळद, लाल तिखट, मीठ आणि इथे मी शेंगाचं कूट वापरलेलं नाही, तर इथे मी कारळ्याचं कूट वापरले आहे. त्याने काय होते, भाजी एकदम चविष्ट लागते. मसाले आणि कूट चांगले मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून वाफ काढून घेऊयात. 5 मिनिट झाकून ठेवू. 5 मिनिटानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. अशी बनवलेली गवारीची भाजी खूपच चविष्ट लागते. ही रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण अशी भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी कमी मसाल्यातही भरपूर चव देणारी ही गवारीची भाजी नक्की करून पहा. गरमागरम भाकरी किंवा वरण भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते. असेच दररोज नवीन घरगुती रेसिपीसाठी फ्रेश मॉम रेसिपीजसोबत नक्की कनेक्टेड राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. बाय.